हाय फ्रेंड्स, हे पायदान मी विणणार आहे. माझं एवढं हे झालेलं आहे बघा आता. आणि हे असं आपल्याला उलट विणून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे विणून राहिली. तर असं करून असं करून असं करून असं व्यवस्थित एक आपल्याला न चुकवता छानपैकी मी 2 कलर घेतलेले आहे. इथे 2 साड्याचे तुम्ही सिंगल पण विणू शकता, सिंगल कलरनी, किंवा 2 पण वापरू शकता. कॉम्बिनेशन एक पाकळी एका कलरची घेतली आहे मी. आणि असं व्यवस्थित विणून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर. बघू शकता. आणि आता आपले इथं मी बघा हे 3 सोडलेले आहे. हे 3 सोडले आपण स्टारवाला पायदान विणणार आहे. आता आपल्याला हे 3 पुन्हा सोडायचे. 33 टाक्याचे हे पायदान आहे. 33 टाके आपल्याला असे 3-3 करून मोजून 11 वेळा सोडून घ्यायचे आणि 11 टाके वाढवायचे. ठीक आहे. तर आता आपण असं पलटून घ्यावूया. उलट पलटवल्यानंतर मग आपल्याला असं परत 3 सोडायचे आहे. माझ्या आधी 2 सोडून होते, 3 सोडणार आणि नंतर पुन्हा आपण असं करून असं घेऊन घ्यायचं. एक पूर्णपणे व्यवस्थित विणून घेऊया. तर आपण सगळे टाके अशा प्रकारे इकडं दुसऱ्या साईडने विणून घेऊया. नंतर आपल्याला समोर आणि हे पायदान खूप छान पण दिसते. पुराण्या साडीपासून आपल्याला एक नवीन काहीतरी उपयोगी वस्तू मिळत असते. खूप इझी पण आहे हे शिकण्यासाठी. जास्त काही याला हे करायला नाही लागत, फक्त थोडंसं व्यवस्थित बघून घ्यायचं कशा प्रकारे. आता बघू शकता आपले हे सगळे टाके झालेले आहे. ठीक आहे पूर्ण. आता आपण याला नाही का हा साईडने घेऊन घेऊ. नंतर आपल्याला हे एक घ्यायचं आहे. आता आपल्याला एक टाका वाढवायचा आहे. तर आपण कसा वाढवणार? पहिले आपल्याला याच्यात हे टाकायचं आहे नॉर्मलपणे. नंतर याला वरून घ्यायचं आहे. याला आपल्याला वरून घ्यायचं आहे याच्या सुईच्या. आणि नंतर मग असं टाकून असं घेऊन आपला टाका बघू शकतो हे वाढलेला आहे. आणि हा जो आपला पहिलेचा होता तो एक घेतला ते बघा. अशा प्रकारे आपल्याला सगळे टाके परत एकदा असे विणून घ्यायचे. असे आपण विणत जाऊया. परत आपण त्याच प्रोसेसवर येऊया. मी नंतर 3 सोडले होते, आता अजून आपल्याला 3 सोडायचे आहे. असं पलटवून घ्यायचं आहे. पलटवून घेतल्यानंतर पुन्हा आपण असं शिवूया. आणि तुम्हाला याच्यापेक्षा लहानही विणायचं असेल तर लहान पण विणू शकता. 28, 30, 25, 26, 30, 23 कोणत्याही टाकायचं तुम्ही विणू शकता. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला 2-2 सोडायचे असते, जसं पायदान असते तसं. आणि याच्यामध्ये आपल्याला 33 टाकायचं असल्यामुळे इथे 3-3 सोडा लागणार. आणि 2ही सोडू शकता तुम्ही जर तुम्हाला लहान घ्यायचं असेल तर. आणि याच्यापेक्षा मोठं हवं आहे तर मोठं पण बनवता येणार. 43-40 टाकायचं. असंच करता आपण
पूर्ण पायदान विणून घेऊया. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही आणि व्यवस्थित पहा, व्हिडिओ न स्किप करता, तरच तुम्हाला हे समजेल की कसं आपण विणत आहे. बघू शकता. आता आपल्याला हे झालं. आता हे टाका आपण ज्या वाढवला होता त्याही आपल्याला असा करून असा व्यवस्थितपणे घेऊन घ्यायचा आहे. नंतर पुन्हा तीच स्टेप आपल्याला करायची आहे. असंच करता करता हे स्टेप टाका वाढवायचा आहे आणि हे 11 वाढवायचा आहे. 33 टाके आपल्याला इकडे सोडायचे आहे, 11 टाके वाढणार. असंच करता करता पूर्ण आपण पायदान विणून घेऊया. तर पूर्ण पायदान विणल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता, मी आता तुम्हाला टाके मोजून दाखवते. हे 3 टाके झाले. 3 टाके असेच आपल्याला 11 डाव इकडे सोडायचे होते. हे एक बघू शकता व्यवस्थित बघा. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 झाले आपले. 11 डाव 33 टाके सोडून घ्यायचे आपले. ठीक आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आपले एक एक वाढवायचे होते आपल्याला टाके. इकडं आहे ना हे वाढलेले टाके. आता वाढलेले टाकाचे आपल्याला 11 टाके वाढून आहे आपले. हे वाढलेले टाके आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 टाके वाढले. आता हे जसे आपण एक एक वाढवले तसेच आपल्याला कमी करायचे आहे. आपण कमी कसे करणार बघूया. हे 2 टाके असं करून आपल्याला याच्यात 2 घ्यायचे आपल्याला. असे करून 2 घेऊन असं हे घेऊन घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं करून आपल्याला 1 टाका बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. 2चे 1 करायचं आहे. एकच डाव, पहिलीच डाव करायचा आहे, फक्त पहिलीच डाव. दुसरा टाका आपण नॉर्मल तरीकेनं विणून घेऊया. असं थोडं हे पायदान आता मोठं झालेलं आहे जड, म्हणून हे व्यवस्थित जड होते तर आपल्याला विणायला थोडा त्रास होणार. आपल्याला हे जेवढे टाके हे तेवढेच घ्यायचे आहे बघा. आता टाका कमी केला होता आपण. असं घेणार, आता डायरेक्ट असं नाही घेणार. जर आपण असं घेणार बघा, असं घेतलं तर इथं असा आपला खोपला पडू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला इथच्या मधातला बघा, इथल्या ज्या मधातला जर टाका आहे ना कोणता पण एक असा आपल्याला उचलून घ्यायचा आहे बघा. जसं मी हा टाका उचललेला आहे. ठीक आहे. इथला हा बघा. तर याला आपल्याला ह्या टाक्यात घ्यायचं आहे. 3 जे टाके सोडून होते ना आपले, 3 सोडले होते, असं टाकून घ्यायचं आहे आणि असं करून असं घ्यायचं आहे. ठीक आहे. एक घेतला तर हे आपले 1 टाक्याचं म्हणजे एकच टाका घ्यायचा आहे. 2 एक उचलून आपल्याला म्हणजे गॅप नाही. आणि हे दुसरा आणि हे तिसरा, हे 3 टाके घेतले. नंतर आपल्याला 3च घ्यायचे आहे. पुन्हा आपल्याला असं पलटवून घ्यायचं आहे. पलटवून घेतल्यानंतर जसं आपण विणतो तशाच प्रकारे आपल्याला आता विणायचं आहे. पलटवल्यानंतर पुन्हा तेच विणायचं आहे. नंतर पुन्हा 2 टाके आपल्याला 2 टाक्यामध्ये टाकायचं आहे सुई. असं 1 टाका घेऊन घ्यायचा आहे आणि असा इकडून बाहेरून उलट्या पद्धतीने असा काढून घ्यायचा आहे आणि असं
विणून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला पूर्ण टाके विणून घेते, नंतर दाखवते आपली पाकळी कशी बनणार. आता परत तेच करूया. बघा 3 टाके आलेले आहे. आपल्याला 1 टाका इथचा वाढवून घ्यायचा आहे. कोणता पण उचलून घ्यायचा. हा मी उचलला आणि नंतर याच्यात हे 1 टाका तो वाढवलेला, 1 टाका आपला जुनावाला आधीचा, आणि त्याला असं करून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. हे 1 टाका टाकायचा आहे, दुसरा, हा तिसरा, नंतर परत पलटून घेऊया. सेम प्रोसेस आहे. आपल्याला पुन्हा एकदा तुम्हाला दाखवलेलं आहे. आता असंच करून इकडं विणून घेऊया. असंच विणून घेऊया इकडंपर्यंत. आणि बघा एक लक्षात ठेवा, आता आपण टाके कमी करून राहिलो आणि अर्ध्या पाकळीमध्ये आपल्याला टाके कमी करायचे आहे. अर्ध्या पाकळीमध्ये आधी आपण टाके वाढवतो. जेवढे वाढवतो तेवढेच आपल्याला कमी करायचे असते, हे लक्षात ठेवा. आणि कमी कशा प्रकारे करते हे मी तुम्हाला सांगितलं, वाढवते कशा प्रकारे हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आता आपल्याला ते मग आपला पाकळीचा आकार येत जातो, जसं आपण विणत गेलं तसं. तर बघू शकता तुम्ही माझ्या पाकळीचा आकार. हे आता 2-3च झालेले आहे. हे अशी एक साईड आहे, अशी एक साईड आहे. तर आपण हे पुन्हा कसं हे करून घेऊया. आणि आपल्याला हे जेवढे टाके घेतले तेवढेच कमी करायचे आहे, जेवढे वाढवले आपण तेवढेच. आणि परत आपल्याला 33 टाके मिळाले हवा. एक पण कमी नको आणि एक पण जास्त नको, याची तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या आणि व्यवस्थित आठवणीत ठेवा की किती सोडायचे आहे, किती तुम्हाला वाढवायचे आहे आणि किती तुम्हाला कमी करायचे आहे. बाकी काही नाही. पूर्ण एक पाकळी तयार झालेली आहे. बघा ह्या साईडनं आपण टाके वाढवले होते आणि या साईडनं आपण टाके घटवले आहे. ठीक आहे, कमी केले. आता आपले टाके मोजून घेऊया आपण व्यवस्थित किती भेटले तर आपल्याला. बघू शकता. तर आपण आपले टाके मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 टाके आपल्याला भेटले. अशीच न चुकता आपण व्यवस्थित विणलं तर आपली पाकळी आणि पायदान पण सुंदर बनतो. अशाच प्रकारे आपण सगळे पाकळ्या विणून घेऊया आणि आपलं कंप्लीट झालेलं पायदान दाखवते नंतर. मग बघू शकता माझं पायदान पूर्णपणे आता विणून झालेलं आहे. फक्त त्याला जॉईंट करायचं आहे. आणि आपण पायदान आता बंद कसं करणार हे प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा, स्किप करू नका. बघा व्हिडिओ. म्हणजे आता माझं पायदान पूर्ण झालेलं आहे. फक्त इथून आपल्याला जोडायचं आहे. हे बंद कसे करणार टाके हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बघा कलरफुल हे माझी पहिली पाकळी आहे. तर हे जर तुम्हाला याचा व्हिडिओ बघायचा असेल, हे टाके कसे घेतले, तर कमेंट करा व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ टाकणार आणि सांगणार पण. बघा आता माझ्या पूर्ण पाकळ्यानं कलरफुल कलर कॉम्बिनेशन कसं किती सुंदर वाटून राहिलं आहे, बघू शकता तुम्ही. आता व्हिडिओमध्ये मी पाकळ्या कशा बंद करणार हे तुम्हाला सांगणार आहे. हे आपले 2 टाके एक साथ आपल्याला घ्यायचे आहे. एक साथ घेतल्यानंतर आपल्याला हे असं घ्यायचं आहे. असं घेतल्यानंतर आपल्याला हे असं करून आणि हे 1 टाका असा घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि हा परत 1 टाका असा घेऊन घ्यायचा आहे. आणि हे पुन्हा आपल्याला असे 2 टाके घ्यायचे आहे. परत आपल्याला असे हे 2 टाके घ्यायचे आहे. आणि परत म्हणजे असे सेम प्रोसेस आहे. पूर्ण टाके आपल्याला अशाच प्रकारे विणून घ्यायचे आहे.
एक 2 टाके एकसाथ घ्यायचे. इकडचं एक मग ह्या सुईमध्ये आपल्याला टाकायचं आहे. असं करता करता हे घ्यायचं आहे. परत हे याच्यामध्ये टाकणार आपण. नंतर हे असं घेणार आणि हे असं टाकून घेऊ आणि हे याच्यामध्ये टाकणार. तर तुम्ही बघू शकता माझी लाईनिंग किती छान डिझाईन येऊन राहिली वेणीनं. आपलं पायदान कसं जॉईंट म्हणलं बंद होत आहे. डिझाईन बघा. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सगळे टाके आपण टाकून घेणार आहोत आणि नंतर जोडणार कसं शेवटपर्यंत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा माझं पूर्ण पायदान कंप्लीट झालेलं आहे. आता कंप्लीट झाला नाही. आता हे असं दिसून राहिलं. याचा लूक बघू शकता. आणि मी याला असं जॉईंट केलं इथून. बघा हे बाय इथून मी नाही का जे आपले टाके नाही का आपण एकमध्ये 2 टाकले होते हे टाकले व्यवस्थित 2 आणि मग नंतर याला याची इकडला एक शेंडा इकडला एक हे घेऊन आपण टाका आणि एक 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 असं करून मी याला सुई धाग्यानं पण कोणी शिवते पण मी याला नाही का यानंच शिवलेलं आहे. म्हणजे ज्याचा याचा धागा होता ना. तर बघू शकता याचं फायनल लुक. हे याची उलटी साईड आहे. उलट्या साईडने हे असं दिसून राहिलं बघा. आणि हा जॉईंट केलेला आहे भाग. आणि हा पाकडी हा पहिली पाकडी आपली आणि हे शेवटची आहे. आणि हे असं आपलं 10 पाकड्याचं बनलेलं आहे. 5 पाकड्या ब्लॅक आणि 5 पाकड्या पिस्ता कलरच्या. आणि हे सीधं आहे बघा. अशा प्रकारे आपला पायदानचा फायनल लुक झालेला आहे. ठीक आहे. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.